नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. हिट अँड रन गेल्या काही महिन्यात जरा जास्तच ठळकपणे ही संज्ञा राज्यात वापरायला येते, कारण धनदांडग्यांच्या गाड्यांनी सर्वसामान्यांना उडवायचं आणि त्यात रस्त्यावरच्या सामान्याचं मरण व्हायचं आणि ज्याला शिक्षा होणं अपेक्षित आहे त्याच्या मागे राजकीय लॉबीनं उभं राहायचं, आपलं प्रेशर उभं करायचं की आरोपी सुशेगाद आणि सर्वसामान्य आपल्या न्यायासाठी टाहो फोडतायत. थोड्याफार फरकानं ही परिस्थिती राज्यात अनेकदा दिसली आहे. पुण्यातलं पोर्शे प्रकरण झालं, वरळीतलं हिट अँड रन प्रकरण झालं, अगदी सलमान खान हिट अँड रन प्रकरणाचं सुद्धा इतक्या वर्षांनी काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. हे सगळं किती दिवस चालणार आहे? सर्वसामान्यांना कुणी वाली आहे की नाही? दारू पिऊन कार चालवण्याची हिंमतच कशी होते? गाडी ठोकण्याची भीती वाटत नाही की आपल्या वडिलांकडे पैसा आहे, ताकद आहे, ते आपली सुटका विकत घेतील हा माज या अमीरजाद्यांना आलाय. आणि असं असेल तर त्यांचा हा माज उतरवणार कोण? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अभिनेते जयवंत वाडकर. आपल्याला आठवत असेल तर वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या मृत्युमुखी पडलेल्या होत्या कावेरी नाखवा, त्या जयवंत वाडकर यांच्या पुतणी आहेत. ज्या प्रकरणामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता त्या बळी पडलेल्या होत्या आणि स्वतः जयवंत वाडकर यांनी या प्रकरणात आवाज उठवलेला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत असतील. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे सुद्धा आपल्यासोबत असतील. सुरुवातीला मी जाणार आहे सत्ताधाऱ्यांकडे. अजित चव्हाणजी, बावनकुळेंच्या मुलावर जे काही आरोप होत आहेत, बावनकुळेंचं स्पष्टीकरण आलेलं आहे, जी काय असेल ती कारवाई होईल वगैरे, त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा असेल नसेल हा चौकशीचा भाग आहे. मुद्दा असा आहे की एकतर हे प्रकरण असू दे किंवा पुण्यातलं पोर्शेचं हिट अँड रन प्रकरण असू दे किंवा अगदी वरळीमधलं प्रकरण असू दे, राजकीय प्रभाव तिथे दिसतोय. आणि सगळ्यात पहिला इन्स्टिंक्ट या राजकीय प्रभावाचा काय असतो तर ह्याच्यामध्ये जो आरोपी आहे, ज्याच्या वडिलांचे किंवा कुणाचे तरी फलाना कुणाचे तरी राजकीय कनेक्शन आहेत, त्या प्रेशर्सनी, त्या कनेक्शननी ह्या आरोपीला वाचवायचं कसं? का घडतंय असं? नाही, सर्वप्रथम तर नम्रताजी, अशा कुठल्याही विषयामध्ये आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं आपण म्हणताय की असं कुठेही घडायला नको खरं तर, पण आपल्याकडे राज्यामध्ये सुद्धा निश्चितपणे हे मान्य केलं पाहिजे. पुण्याच्या प्रकरणामध्ये असेल, आपल्या कावेरी नाखवांच्या विषयामध्ये तर नंतर पोलिसांनी अतिशय कडक स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली. पुण्याच्या प्रकरणामध्ये देखील अतिशय कडक स्ट्रिक्ट ऍक्शन झाली. नंतर हा शब्द तुमचा नंतर हा खूप महत्वाचा आहे. पोलीस नंतर ऍक्शन घेत आहेत. खरंय. बघा कसं असतं माहितीये का नम्रताजी, हे मान्य केलं पाहिजे आपण. आणि हे इतकं वाईट आहे म्हणजे आपण दारू प्यायची, गाडी चालवायला घ्यायची, लोकांना धडकवायचं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर थांबायचा नाही, याच्यामध्ये कोणी राजकीय दबाव, कार्यकर्ता बिरेक. आणि मी तुम्हाला खरंच सांगू का, मी अगदी मनापासून सांगतो, जेव्हा नेत्यांना सुद्धा असं काही कळतं आणि त्यांच्यापर्यंत असे सगळे प्रकार येतात, कुणीच याच्यामध्ये मदत करत नाही. अजिबात मदत कोणी करत नाही, ते कुठल्याही पक्षाचे असो. नाही, कारण हे अमानवीय आहे. याला कुठलाही राजकीय सपोर्ट असं दिला जाऊ शकत नाही. राजकारणात काम करणारी शेवटी माणसंच आहेत, त्यांनाही मन आहे, भावना आहे. मी अजित चव्हाण तुम्हाला थांबवणार आहे. राजकीय नेते मदत करत नाहीत हा तुमचा दावाच पटत नाहीये मला. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते. अर्थात या सगळ्याचे प्रूफ्स पोलिसांनी शोधायचे आहेत, कारण आम्ही सर्वसामान्य, आम्ही ज्युडिशियल सिस्टीम नाही आहोत. आम्ही फक्त याचा आवाज उठवू शकतो. पोर्शेच्या प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंचं नाव आलं. पुढे काय झालं? त्यांनी सांगितलं मी नाहीये तिथे, हात वर केले. चौकशीचं काय झालं? काहीच नाही. टिंगरेंची चौकशी झाली का? नाही. दुसरा प्रकरण वरळीचं. वरळीमध्ये तर शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी तिथे पुरावे लपवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडनं होत आहेत आणि ह्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळतंय. पुढे काय झालं? फक्त पक्षातनं हकालपट्टी, कायदेशीर कारवाई कुठे? या प्रकरणामध्ये बावनकुळेंच्या मुलगा त्या गाडीमध्ये होता हे डीसीपी सांगतायत. तो चालवत होता गाडी किंवा त्याने काय कुठल्या दारू प्यायलेल्या माणसाच्या हातात गाडीचं स्टिअरिंग दिलं होतं याची आम्हाला कल्पना नाही. पोलीस चौकशी करतील. पण यानंतर काँग्रेसचे विकास ठाकरे यांचं पहिलं वाक्य काय येतं त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये की याच्यामध्ये राजकारण्यांची मुलं असली की तुम्ही पहिला निशाणा साधता. अरे, म्हणजे सर्वसामान्यांचं मरण काहीच नसतं याच्यात? सर्वसामान्यांना रस्त्यावर झालेल्या जखमा काहीच नसतात? याला पाठराखण नाही म्हणत अजित चव्हाणजी? नाही, मी व्यक्तिगत याचं कधीच समर्थन करणार नाही. आपण बघितलं
आधी नागपूरच्या विषयामध्ये आपण बोलू. अर्जुन हावरे, रोहित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे अशी नावं आपण घेतली. यात संकेत बावनकुळेंच्या नावावरती ती गाडी होती. त्यांचे वडील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हे अजिबात नाकारलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये, आणि ती गाडी तिथे धडकली, ते थांबले, ते पळून गेले नाहीत. त्याच्यामुळे हे काय ड्रंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन असा काही विषय नाहीये. हा विषय, या विषयापुरतं जर बोलायचं झालं तर निश्चितपणे इथे संकेत बावनकुळे जर या गाडीमध्ये नसते किंवा विरोधकांचा आरोप की ते होते, त्यांची नावावर ही गाडी जर नसती तर हा पॉलिटिकल एवढं मोठं ही घटना करता आलीच नसती. मग त्याच्यामध्ये अनेक आरोप केले गेले. पोलिसांनी सांगितलं की ती नंबर प्लेट धडक बसल्यामुळे तुटून गळून पडली होती. बघा, संकेत बावनकुळेंना का दोषी धरू नये याच्यात? याला दोन दोन गोष्टी आहेत बघा. संकेत बावनकुळेंना का दोषी धरू नये ह्याचं एक कारण सांगा मला. नाही, बावनकुळे साहेबांनी स्वतः सांगितलं की जे कोण दोषी असतील, संकेत बावनकुळे असले तरी त्यांच्यावरती कारवाई करा हे सांगितलं. पण मी व्यक्तिगत संकेत बावनकुळेंना ओळखतो. ते कुठल्याही राजकीय व्यवस्थेमध्ये ते नसतात. ते व्यावसायिक आहेत, अतिशय तरुण चांगला मुलगा आहे आणि त्यांनी ते थांबले तिथे. म्हणजे आपण एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत त्याला. एक की जे नालायक लोक आहेत ना, अशा पद्धतीचं करून पळून जातात, त्यांना आपण अजिबात सोडता कामा नये. पण दुसरा विषय असा की गाडीनं वाहनांना धडक बसली, धडक बसल्यानंतर ते तिथं थांबले. जी काय कारवाई होईल, पोलिसांना सहकार्य केलं. त्याच्यामध्ये अर्जुन हावरे त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला. संकेत बावनकुळेंच्या नावावरती गाडी आहे आणि बावनकुळेजींनी स्वतः सांगितलं की याच्यामध्ये कुठेही मला कोणाला वाचवायचं काही कारण नाही, काही विषय नाही. आणि हे सगळं असताना सुद्धा अशा गोष्टींचा राजकीय जेव्हा विरोधकांकडनं पराचा कावळा केला जातो, तोही चुकीचा आहे. आणि माझं स्पष्टपणे एक सांगणं आहे की हिट अँड रन सारखी जी प्रकरणं आहेत, यातल्या दोषींना कोणीही कुठल्याही पद्धतीनं, आपण सांगितलं टिंगरेंचे अजित पवारांनी कसे कान उपटले, वरळीच्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचनेनंतर किती कडक ऍक्शन झाली. तो मुलगा त्याला खूप जंग पछाडलं, परंतु त्याला शहापूरमधनं अटक केली. कान उपटणे हा शब्दप्रयोग कसा इथे लागू होतो? कायदा तोडतायत ही लोक. त्यांना कान धरून पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं पाहिजे. संकेत बावनकुळेंचं तुम्ही एवढं सांगता, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांची पहिली चूक काय होती माहितीये अजित चव्हाणजी? दारू प्यायलेल्या ड्रायव्हरच्या हातात आपल्या गाडीचं स्टिअरिंग देणं, ही पहिली चूक. इथून चुकीला सुरुवात होते आणि त्याच्यात लोकांचे जीव जातात. आणि इथे ड्रायव्हरला कान धरून पोलिसात नेलं जातं. इथे संकेत बावनकुळेंना कान धरून कोण पोलिसात नेणार आहे? त्यांच्यावरती आत्ता गुन्हा दाखल होईल, त्या गुन्ह्याचं पुढे काय होईल? कारवाई होईल का? त्यांना कायद्यातला, हिट अँड रनच्या कायद्यातला कायदा जो आहे त्या कायद्यानुसार त्यांना तुरुंगवास होईल का? त्यांना दंड होईल का? या प्रश्नाची उत्तरं नाही मिळत. नाही, मला आपल्याला तेच सांगायचंय की याच्यामध्ये त्यांच्याकडनं प्रथमदर्शनी चूक झालेली असा आपला आरोप आहे. त्यांच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलंय की याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई झाली आहे. अर्जुन हावरे हे जे गाडी चालवत होते त्यांच्यावरती FIR त्याच्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे याच्यामध्ये की विरोधकांनी जे आरोप केले की ते तिथंच थांबले, पोलीस येईपर्यंत त्यांनी वाट बघितली, स्वतः पोलिसांच्या बरोबर गेले. त्यांना पोलिसांनी गाड्या धडकवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी कागदपत्र तपासली, ती नंबर प्लेट काढून टाकली आणि ती ओळख लपवण्याचा प्रयत्न अजिबात नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि या प्रकरणात तुम्ही विरोधकांनी पराचा कावळा करणं म्हणताय. एका विरोधकांनी तुमच्याकडे बोट दाखवले, दुसऱ्या विरोधकांनी तुमची पाठराखण केली. अर्थात नागपूर मधलं ते वेगळं राजकारण आहे. येते पुन्हा मी तुमच्याकडे जयवंत वाडकर, ज्यांनी फर्स्ट हँड हा अनुभव घेतलेला आहे की कशा प्रकारे परवड होते सर्वसामान्यांची, ते बोलतायत. जयवंत वाडकरजी. नम्रता, पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या दारुड्या माणसाबरोबर आपण बसणं, तो गाडी चालवतोय, हेच पहिलं चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ती एक महत्वाची चुकी झाली आहे त्यांच्याकडून. आणि आमच्या केसमध्ये तर तुम्ही बघितलंच आहे काय झालं काय नाही. ते जर मी तुम्हाला सांगतो, ते जर लाईव्ह फुटेज जर दाखवलं असतं ना त्या दिवशी पब्लिकला, तर माझ्या मते आहे ना हे सरकार गडबडलं असतं, पडलं असतं सरकार. मी तुम्हाला सांगतो, कारण का मला ज्या रिॲक्शन आल्यात, मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले मला सोशल मीडियावर माझ्या की तुझे ॲक्टर्स कुठे आहेत. तर मी तुम्हाला आज सांगतो, दिलीप प्रभावळकर, देवकी पंडित, वैशाली सामंत, त्यानंतर भरत दाभोळकर, तुम्हाला किती नावं सांगू, या सगळ्यांनी मला फोन करून फोन केलेला आहे आणि मला वाड्या तू कुठेही जा, सही पाहिजे सही, नाही तुझ्या मागे आम्ही उभे राहू,
पण यांना धडा शिकव. खरंय. तू फार चांगलं करतोयस, उभा राहिलास, व्हेरी गुड. तर अशी लोक आहेत सगळी, कळलं का? म्हणून तर आपला देश चाललाय या चांगल्या लोकांमुळेच. खरंय. पण हे दारू पिऊन एखाद्याने गाडी चालवणं आणि त्याच्या बाजूला बसणं आणि आपण एखादा पॉलिटिकली यांचा मुलगा असणं, म्हणजे त्यांनी पहिला चुकी केली ना, ती चूक आहे पहिली गोष्ट. म्हणजे त्याला गाडी चालवायलाच का दिली तुम्ही? खरंय, इथूनच खरी त्या चुकीची सुरुवात होते. मी अनिश गाडवेंकडे जाईन. अनिश गाडवेजी, तुम्ही विरोधी पक्षात बसलेला आहात, सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवणं सोपं असतं, पण अशी प्रकरणं याची जबाबदारी घेणं हे खूप अवघड असतं. जबाबदारी घ्यायला तयार आहात तुम्ही? बघा, सर्वप्रथम विरोधी पक्षाच्या ऐवजी एक मी माणूस म्हणून इथे तुमच्या समोर काय इच्छितो. सर्वप्रथम माणूस म्हणून मगाशी त्यांचं वक्तव्य आलं की पराचा कावळा आमच्यावर उपकार केलेत का, एक सर्वसामान्य म्हणून आमच्यावर उपकार केलेत का, त्याचे कान उपटले म्हणून. एक साधा प्रश्न आहे माझा. आमच्यावर उपकार झालेले आम्हा सर्वसामान्य जनतेवर. उद्या मी असेल, वाडकर साहेब असतील, नम्रताजी असतील, रस्त्यावरून चालतोय, मागून गाडी येते, उडवून जाते, उडवणारा मद्याधुंद अवस्थेत असतो, 3 दिवसात त्याचा बेल होतो, तो मोकाट फिरतो. आणि त्याच्यात आणखी विनोदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे पुण्याच्या पोर्शे प्रकरणामध्ये घडलं. 8व्या-9व्या दिवशी ही माणसं पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कागदपत्र घेऊन येतात आणि गाडी सोडवण्यासाठी येतात, आपली पोर्शे गाडी सोडवण्यासाठी येतात. हा सगळ्यात मोठा विनोद आहे. ही तुमच्या आमच्या जीवाचे मोल आहेत. लक्षात घ्या. मगाशी नम्रताजी आपण एक चांगलं वाक्य म्हणालात, आम्ही सर्वसामान्य तुमच्या समोर काही गोष्टी ठेवू शकतो, पण त्या पडताळून पाहणं शेवटी पोलिसांचं काम आहे. मी एक गोष्ट सांगतो, याच नागपुरातल्या धरमपेठेमधल्या लाहोरी बारचा तुम्ही कॅमेरा चेक करा. मी आपल्या पुढारी न्यूजवरून खुला आव्हान करतो पोलीस प्रशासनाला की धरमपेठेतल्या लाहोरी बाग या बारचा तुम्ही कॅमेरा चेक करा. त्या स्टेअरिंगवर कोण बसलं होतं ना, जागच्या जागी क्लिअर होईल. आता त्याचे फुटेज राहतील नाही राहतील या पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मला माहित नाही, पण या लाहोरी बाग या बारचा जर तुम्ही बघा, तुम्ही गुगल करा, तुम्हाला तो ऍड्रेस मिळून जाईल. तो कॅमेरा चेक करा, स्टेअरिंगवर कोण बसलं होतं कळेल. मग स्टेअरिंगवर बसलं होतं की डिक्कीत बसलं होतं की दारू पिले होते की तीर्थ पिले होते की आम्ही फक्त चकनाच खाऊन आलो होतो, आम्हाला काही नाही माहिती. पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टींचं चेक करावं. मी तुम्हाला आणखी काही गोष्टी इथे सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुंबईतला जे आता वाडकर साहेबांनी उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये सांगा ना, त्या शहा कुटुंबाचं काय झालं. आज मोकाट आहेत सगळे. अगदी त्याला शोधण्यासाठी 3 ते 4 दिवस लागले. आज तुम्हाला सांगतो ती गाडी विकलीच होती. ती गाडीवर आम्ही आता तरी सांगतायत, स्वतः बावनकुळे साहेबांनी हे मान्य केलं की होय माझा म्हणजे आमचीच ती गाडी आहे वगैरे, म्हणून सगळं ठीक आहे. पण उद्या त्या तपासामध्ये अनेक फाटे फुटणार आहेत. लक्षात घ्या. आज हे सारे आरोपी, तुम्ही मगाशी एक प्रकरण सांगण्यामध्ये विसरलात, प्रिया सिंग म्हणून ठाण्यातलं एक प्रकरण, तिच्या पायावर ह्या घातल्या शिंदे गटाच्याच एका माजी अधिकाऱ्याने, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने गाडी घातली होती. गायकवाड नावाचा अधिकारी आहे. त्या मुलीचं काय झालं, तिचे दोन्ही पाय अधू झाले, पण त्या मुलावर कुठलीही कारवाई नाही. म्हणजे शहा असेल, हा गायकवाड असेल, तिकडे पोर्शे प्रकरण असेल, धनदांडगे असतील ना, तुमच्या खिशांनी तुमचे जड असतील ना, सर्वसामान्यांच्या जीवाचं काय. मी हा विरोधी पक्षातला माणूस म्हणून बोलत नाहीये. मी एक सर्वसामान्य माझं मत तुमच्या समोर ठेवलंय. उद्या माझा जरी जीव गेला ना, 3च दिवस ही माणसं चौकशीच्या फेऱ्यात राहतील, 5व्या दिवशी बाहेर असतील. आमच्या नातवा भगिनीला ज्या प्रकारे फरफटत नेलं गेलं ना, तो प्रकार खरंच त्यांनी सांगितलं, तो व्हिडिओ जर बाहेर जाहीर झाला असता ना, त्या शहाचा न्याय हा महाराष्ट्राच्या नाही, वरळीच्या जनतेने केला असता. वरळीच्या कोळीवाड्याच्या चौकात त्याला सोडला असता, तिथेच त्याचा न्याय झाला असता. कधी कधी आम्ही टोकाची अशी भाषा बोलतो, पण शेवटी बघा अंतःकरण कुठेतरी तुटत असतं. आपल्या त्या सिमेंटच्या त्या टणक अशा रोडवरनं फरफटत नेणं हे काय फायदा काय हो अनिश गाडवेजी, फायदा काय अंतःकरण तुटून? असे पाठराखण करणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये बसण्याची तयारी तुमची सुद्धा आहे. फायदा काय अंतःकरण तुटून? इथे जीव आमचे जातात. पाठराखण केला त्याचा जाहीर निषेध करतो. जे कोणी असतील ना नागपुरातले, त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही इथे. जर काँग्रेसचे असतील तर त्यांचा देखील जाहीर निषेध, कुठल्याही पक्षाचे असो. ह्यांची पाठराखण करणं म्हणजे त्याचा जाहीर निषेध आज मी करतो इथे तुम्हाला सर्वांच्या समोर. बर, अंजली दमानिया हसतायत, हतबल वाटतं कधी कधी. नम्रता हसणार नाही तर काय करणार तूच सांग मला. तुला पटतंय का की यांच्या पक्षातले असते तरी यांनी जाहीर निषेध केला असता, असं ते त्यांचं म्हणतं, जे त्यांनी आता म्हटलं ते तरी आपल्याला पटेल का? आणि मला अजित चव्हाणांना तेच विचारायचंय की अजित चव्हाणजी, तुम्ही मला सांगा, जे झालंय तुम्हाला तरी पटतंय का की एखाद्या ड्रायव्हरला जो दारू पेलेला आहे त्याच्या हातात गाडी दिली असेल, तो चालवत होता, याची तुम्ही खात्री आम्हाला देऊ शकता का? हे इतकं हॉरेबल चाललंय ना सगळं, ह्याला दुसरं तिसरं काही म्हणता येणार नाही.
हा माज आहे आणि हा सत्तेतलाच नाही तर या सगळ्या पुढारी मंडळींचा हा माज आहे की ह्यांची मुलं वाटेल ते करू शकतील आणि पोलिसांना फोन केल्यानंतर FIR मध्ये नाव येत नाही, गाडीचा नंबर येत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना झगडावं लागतं का तर ती 2 ज्या गाड्या ठोकल्या गेल्या ती माणसं सामान्य होती म्हणून, त्यांचे पूल नव्हते म्हणून, ते फडणवीसांचे किंवा अमित शहाचे कोणी नातेवाईक नव्हते म्हणून त्यांचं ऐकणारं कोणी नाही. आणि साधा नंबर न रजिस्टर करणं का नाही केला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी, त्यांच्यावर का नाही कारवाई होत. मी तर तुला खरंच नम्रता सांगते, या सगळ्या जे पोलीस अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तेव्हा हे पुढाऱ्यांचे फोन घेणं ते बंद करतील. जोपर्यंत जजेस त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेत नाही. मला खरंच कोणी सांगावं की ती ऑडी अमुक अमुक नंबरची होती आणि अमुक अमुक मालकाची होती हे आल्याबरोबर पहिलं पोलिसांनी का रेकॉर्ड केलं नाही. पोरशात पण आपण बघितलं, त्याच्यात पण त्या टिंगरेंची उपस्थिती होती. टिंगरेच नाही, मी आजही म्हणते की त्याच्यात अजित पवारांचे फोन देखील गेले होते तिथल्या CPंना आणि ह्याच्याचमुळे ते प्रकरण हळूहळू दाबण्याचा प्रयत्न झाला, पण माध्यमांनी उचलून धरलं म्हणून ते प्रकरण टिकलं. आता ह्याच्यात तर सरळ सरळ बावनकुळे आहेत. बावनकुळेंचा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात किती दबदबा आहे आणि भाजपचे म्हणजे इतर कुठल्या पक्षाचे सोडा, भाजपचे अध्यक्षांचा मुलगा जर असेल तर कुठल्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्याची हिंमत आहे की त्याच्यावर, त्याच्या गाडीवर, त्याच्या गाडीच्या नंबरवर ते गुन्हा दाखल करतील. फडणवीसांचा गेला असेल, सगळ्यांचे फोन गेले असतील त्यांना, म्हणजे बावनकुळे स्वतः आणि ते फडणवीस हे 2 जर यांनी फोन केले की कोण सामान्य माणसं, तुम्ही लढत बसा ना आणि अंजलीताई तुम्ही म्हणताय ते प्रश्न साहजिक पडतात. म्हणालीस ना अगदी तुम्ही पुण्याचं उदाहरण जे दिलं अजित चव्हाणजी, पुण्यामध्ये त्या पोलीस स्टेशनचा जो सिनियर PI होता ज्याने हे सगळे, ज्याच्यावर सगळे आरोप झाले, का कितीशी मोठी आणि कितीशी गंभीर कारवाई त्या व्यक्तीवरती झाली. पुण्याचे CP अगदी माध्यमांनी चिरफाड केली SOP कशा पाळल्या गेल्या नाहीत याची, तरी सुद्धा पुण्याचे CP तिथे छान अगदी रमलेले आहेत अजून सुद्धा. कसं हे होऊ कसं शकतं? काय ह्यांना दहशत देऊ शकत नाही तुम्ही सत्ताधारी म्हणून? एकीकडे अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या इन्फ्लुएन्सने होतात असं आम्ही ऐकतो. अशा प्रकरणात का सत्ताधारी इन्फ्लुएन्स दाखवू शकत नाही? का त्यांना गडचिरोलीची हवा वगैरे दाखवली जात नाही शिक्षेसाठी? नम्रताजी, आरोप करताना अनेकांनी संवेदनशीलपणे अनेक जण म्हणजे सगळे वक्ते बोलले. हा विषयच असा आहे की याच्यामध्ये निश्चितपणे चूक झालेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सर्वप्रथम सांगितलं की हो, याच्यात चूक झाली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. अर्जुन हावरे जे गाडी चालवत होते, आपल्याकडे आपण पोलिसांना विचारूया की शेजारी बसलेला जो माणूस आहे बाबा त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करण्याची काही प्रोव्हिजन आहे का, तर आपण ती करू. एखादी घटना घडल्यानंतर म्हणजे नम्रताजी खरंच हे आपण बघितलं पाहिजे. करतात ना लोक, कठोर कारवाई करतात. अंजलीताईंच्या कुटुंबाची एक्सेस जमीन होती, ती अधिकाऱ्यांनी जमा केली होती. कडक कारवाई होते ना, नाही होत असं नाही. प्रत्येकावरती कडक कारवाई या महाराष्ट्रामध्ये होते. मला असं वाटतं फक्त काय होतं की ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला त्याची जबाबदारी घेणं, ती कारवाई करायला सांगणं. ताईंनी सांगितलं की कारवाई करू नका म्हणून फोन गेले असतील वगैरे वगैरे वगैरे. ताई, असं झालं असतं तर मला सांगा ना, याच्यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, काय नाही, साध्या वाहनांचं नुकसान झालेलं, परंतु त्या विषयामध्ये सुद्धा पोलिसांनी तातडीनं कारवाई केली, कडक कारवाई केली, गुन्हा दाखल केला. आता शेजारी बसलेल्या माणसावरती गुन्हा दाखल करण्याचं प्रोव्हिजन असेल तर आपण तेही करू. विषय काय होतो माहितीये का नंतर? मला अजित चव्हाणजी, मला फक्त एक थोडंसं स्पष्ट करा म्हणजे माझी माहिती अपुरी असेल. संकेत बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का तुमच्या माहितीत? अर्जुन हावरे यांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला कारण ते गाडी चालवत होते. मला असं वाटतं गाडी संकेत बावनकुळेंची होती, त्यांच्या मालकीची गाडी त्यांनी दारू प्यायलेल्या माणसाच्या हातात दिलेली आहे. संकेत बावनकुळेंना अकाउंटेबल धरायला नको? त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको? नम्रताजी, मला असं वाटतं आता याच्यामध्ये बघा की जर कुठल्या कायद्यामध्ये अशा पद्धतीने जर बसत असेल तर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की कारवाई करा पोलिसांनी. कुठेही पोलिसांना अडवलेलं नाही. जर अडवलं असतं तर, आणि जसं ताई म्हणाल्या, आदरणीय अंजलीताई आता म्हणाल्या की
उशीर केला वगैरे. ताई अजिबात उशीर केला नाही, लगेचच कळालं गाडी कुणाची आहे. त्या अपघातात नंबर प्लेट तुटलेली होती. पोलीस तिथे आले, ते कुठेही पळून गेले नाही, ठीक आहे. तिथंच ते थांबले. पोलीस स्टेशनला गाडी नेली, इमिजिएट गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये काही वेळ लावला, लोकांना पळवलं आणि अनिशजींनी सांगितलं की लाहोरी बाग नावाचं एक हॉटेल आहे. काय होतंय म्हणजे आता मी स्पष्टपणे सांगतो की याच्यामध्ये वाडकर साहेब पण मगाशी म्हणाले की सरकार गडगडलं असतं. वाडकर साहेब या विषयामध्ये सरकारने अतिशय संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनी कारण नाखवाताईंच्या बाबतीमध्ये ते इतकं भयानक होतं की सगळे चिडलो होतो आपण आणि मनापासून त्याच्यामध्ये कारवाई व्हावी म्हणून सगळ्यांनी आम्ही पत्र दिली. सरकारनं अपेक्षा करूया की त्याच्यामध्ये आपल्याला कारवाई झालीये काय हे स्पष्ट होईल पुढे. जयवंत वाडकरजी, शेवटची कॉमेंट. मला काय वाटतं माहिती का, आता आहे ना, आता जे काय बघतोय मी तो सत्तेचा माज, पैशाचा माज आला या लोकांना, मी खरंच सांगतो. आणि हा माज मोडून काढला पाहिजे आपण सामान्य लोकांनी आता. आणि आता ते आलेलं आहे. बदलापूरचं प्रकरण असेल, अशा सगळ्या प्रकरणं आता हळूहळू येतील आणि लोकच यांना धडा शिकवतील असं माझं मत आहे. आणि ते होईलच पुढे. आणि माझा 4 सिंहांवर खूप विश्वास आहे आणि हे यांना इकडेच भोगावं लागेल. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो कायदा आहे, मोटर व्हेकल ऍक्ट, हा कायदा बदलायला हवा. हा कायदा ब्रिटिशांनी केला होता, त्यावेळी ब्रिटिशांकडेच गाड्या होत्या, त्यामुळे तो सौम्य आहे. तर हा कायदा प्रथम बदलला तर काहीतरी होईल असं मला. अगदी अगदी. आणि कायद्यातला बदल हा व्हायलाच हवा. अंग्रेजो के जमाने के म्हणून आपण चित्रपटातले डायलॉग गमतीने मारतो, पण या इंग्रजांच्या काळातल्या बऱ्याच गोष्टी बदलायची वेळ आली. आणि जसं आता जयवंत वाडकर म्हणाले की सत्तेचा माज केवळ सत्ताधारीच नव्हे तर राजकारणी, बिझनेसमन, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची मुलं ही आपल्या वडिलांकडे ताकद आहे आणि आपल्या वडिलांकडे पैसा आहे आणि ते आपल्याला आपली सुटका विकत घेऊ शकतात या गैरसमजामध्ये ते असतायत का? आणि जर असे असतील तर त्यांचे हे गैरसमज, त्यांची ही मस्ती ही दूर कोण करणार आहे? दूर करायला हवी आहे. आणि दूर कोण करणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर जर सत्ताधाऱ्यांना द्यायचं असेल ना, तर त्यांना ते त्यांच्या कृतीतनं प्रूव्ह करावं लागेल, सत्तेत कुठलाही राजकीय पक्ष असो. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.